नमस्कार, मी विशाल परदेशी. मुद्दा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लालबागमध्ये वन अभिज्ञ इमारतीची त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली आहे. वन अभिज्ञ पार्कला आग लागली होती आणि आता अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली आहे. दुर्दैवाने या आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने इमारतीवरून उडी घेतली आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे देखील कळतंय. वन अभिज्ञ पार्कला आग लागली होती आणि ही आग मोठ्या स्वरूपाची होती. साधारण 2.5 तासात जवानांनी ही आग जी आहे ती विझवलेली आहे आणि थेट ही दृश्य आपण बघतोय की आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर महापौर या ठिकाणी भेट देण्याकरता गेले होते. नाही, मला वाटतं एक मुंबईत आज दुर्दैवी घटना आपण बघितली. भीषण आग लागलेली या बिल्डिंगमध्ये 19व्या मजल्यावर. कोणाची चूक आहे, कशी झाली, काय झालं, चूक आहे की नाही हे एक वेगळा विषय आहे. त्याच्यातून आता जी काही कारवाई होईल, एन्क्वायरी होईल, त्याच्यातून आपल्याला कळेलच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सगळे वाचलेले आहेत त्यांना तर थोडं काही जणांना मी भेटून आलो. मुंबई फायर ब्रिगेडनी चांगलं काम केलं. आपले जवान लगेच आत गेले आणि तिथून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विझवण्यात यश आलेलं आहे. आता कूलिंग डाऊन ऑपरेशन सुरू आहे. मुख्य गोष्ट एकच आहे की अशा जेव्हा इमारती उंच उंच होतात त्याच्यात फायर ड्रिल्स, फायर सेफ्टी, फायर रेफ्युज एरिया आणि हे जे काही सिस्टीम लावलेली आहे ते किती महत्त्वाची ते आता आपल्याला कळतं. कारण नाही तर ही आग पसरली असती. तरी असो, पहिलं काही थोडं फायर ब्रिगेडचा रिपोर्ट आहे की जी फायर सिस्टीम बाकीची लागलेली बिल्डिंगमध्ये प्रेशर थोडं कमी होतं. तर ते कशामुळे होतं, काय होतं ह्याच्यात तर आपल्याला चौकशीत कळेलच. पण जसं मी सांगितलं की कुठेही नवीन इमारत होत असताना या काही गोष्टी लक्षात घेऊनच आपण तिकडे जाणं गरजेचं आहे. आदित्य साहेब, ज्या इमारती आहेत आपल्याकडे 20 बिल्डिंगची फायर सेफ्टी यंत्रणा आहे, तेवढ्या शिड्या तेवढ्या पद्धतीने नाही. ह्याच्यात एक आहे की आपण बघितलं असेल वर्षानुवर्ष आपण आपली जी यंत्रणा आहे ती सुधारत गेलेलो आहे. 90 मीटर लॅडर असेल, त्याच्याही अजून जास्ती काय असेल तर आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण जगभरात पण आपण बघत असेल प्रत्येक शहरात एक ड्रिल होत असतं प्रत्येक महिन्यात. ते तर आपण हल्ली शाळेंमध्ये शिकवतो, ते शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण बिल्डिंगमध्ये फायर रेफ्युज एरिया असतील किंवा फायर हायड्रंट सिस्टम असेल ती महत्त्वाची आणि आज ती ठरली इथे. कारण ही लोक वाचू शकली आणि आपण इतर लोकांना वाचू शकलो. नाही, अजून नाही. So what has come to light, of course, is basically not all flats were occupied. There were about 100 flats which are not occupied. There is work going on in some of the flats, but that is usual for most of the buildings. Why the fire started is a matter of investigation. I believe that the fire brigade will come out with it. Before pointing fingers, I would only like to highlight the importance of today. In a high-rise building like this, typically the fire refuge areas, fire hydrant systems within the building, sprinkler systems are extremely important. Even here, initially, the fire brigade said that the sprinkler system was a little weak, but it caught on pressure later. How it caught on, that is a question of again what the fire brigade will look into and why the pressure was weak. But reiterating the fact that we need fire drills constantly, we need awareness of this, and in such high-rise buildings across the planet as it is, in our city as well, we're looking at the importance of fire refuge area today, which is why most of the lives were saved. There was only one unfortunate death. I think it will be soon. It will be very soon. They are looking into it. No, we can't put pressure, but they are looking into it. They are efficient and they will get it very soon. मला वाटतं एक मिनिट, ह्याच्यात थोडं आपलं सगळ्यांचंच म्हणजे मला समजू शकतो आपलं जे काही झालं. पण काय होतं अशा ठिकाणी आम्ही पण थोडं मागून येतो. कारण काय असतं, जेव्हा पोलीस असतात किंवा फायर ब्रिगेड असतात त्या गडबडीच्या वातावरणात आम्ही पण थोडं मागे राहतो. कारण तिथे थोडी धांदल उडू शकते. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. पण थोडं समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या घटना खूप महत्त्वाच्या असतात. आपल्यातून कोणी हात अडकलं, जसं आत्ता ते मगाशी जे वॉचमॅन बिचारे वरतून खालती पडले ते देखील कोणातरी वाचवायला गेले आणि मग ते झाले. तर असं कोणाबरोबर दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून कधी कधी पोलिसांना, फायर ब्रिगेडना, वॉचमॅनना कठोर पावलं उचलायला लागतात. मी आपली माफी मागतो, पण म्हणूनच आम्ही थोडं लेट येतो. आग लागली आहे प्रभादेवीमध्ये पण हायराज इमारतीला आग लागली होती.
अशा घटनांवर नाही, ह्याच्यावर आपण बघतोय की नियंत्रण थोडं आपण आणतो, पण आग जेव्हा लागते ती नंतर आपल्याला कळतं कधी शॉर्ट सर्किट असतं, कधी कोणाची छोटी मोठी चूक असते. पण हे करत असताना इतरांना सावरून घेणं, त्याच्यातून इतरांना वाचवणं आणि फायर प्रूफ सिस्टम किंवा फायर हायड्रंट सिस्टम असेल, स्प्रिंकलर सिस्टम असेल, ह्याच्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. कारण उंच इमारती जेव्हा होतात, आणि आपण बघत असाल मुंबईत असेल, पुण्यात असेल, इतर शहरांमध्ये उंच इमारती ज्या होत आहेत त्यांच्यासाठी हाच एक उपाय आहे, फायर रेफ्युजरी आणि फायर हायड्रंट सिस्टम. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वन अविघ्न या ठिकाणी इमारतीत लागलेली जी आग आहे ती आता आग विझली आणि घटनास्थळाची पाहणी करण्याकरता म्हणून किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर तिथे ते गेलेले होते. महापौर किशोरी पेडणेकर त्यांच्यासोबत होत्या. यावेळी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. ह्या हायराईज बिल्डिंगमध्ये म्हणजे उंच इमारतींमध्ये वारंवार ज्या पद्धतीने आग लागते आहे त्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी म्हणून आपले प्रयत्न सुरू आहेत. नेमकं आगीचं कारण जे ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही, ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही, पण त्याचा शोध सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ही आग विझवली आहे. आणि आता आपण पाहिलं दृश्यांमध्ये की महापौरांशी चर्चा करून आता आदित्य ठाकरे पुढे रवाना होत आहेत. या घटनेत दुर्दैवाने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. ती व्यक्ती या बिल्डिंगची सिक्युरिटी असल्याचं कळत आहे. आणि ती व्यक्ती कोणाला तरी वाचवण्यासाठीच वरती गेली होती आणि आगीपासूनच स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून या व्यक्तीने उडी मारल्याचं कळतं आणि दुर्दैवाने त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पुन्हा ही दृश्य आपण बघतोय जेव्हा आदित्य ठाकरे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी म्हणून तिथे पोहोचले होते. त्यांनी तिथे माहिती घेतली. प्राथमिकदृष्ट्या अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलची माहिती त्यांना असावी आणि त्या दृष्टीने त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. महापौर देखील तिथे उपस्थित होत्या. आणि आता प्रश्न उरतोच की या अविघ्न पार्कमधील आगीला कोण जबाबदार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. उदय, काय माहिती याबद्दल, म्हणजे आत्ताचा अपडेट काय कळत आहे? विशाल, आता नुकतंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केलेली आहे. दुर्घटनेची पूर्ण त्यांनी आढावा घेतलेला आहे, कशा प्रकारे दुर्घटना घडली आणि एक फायर सेफ्टी सिस्टम इथे ऍक्टिव्ह होती की नाही हे प्रामुख्याने त्यांनी पाहिलेलं आहे. जे वाचलेले लोक आहेत त्यांची देखील त्यांनी इथे चौकशी केलेली आहे. आपल्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत, त्या देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत. तुम्ही आता पाणी दौरा आदित्य ठाकरे जेव्हा आग लागली कळता क्षणी येत होते, परंतु आले असते तर पोलिसांवर फायर याच्यावर ताण आला असता, कारण त्यांना माहिती देण्यासाठी त्यांना खाली यावं लागलं असतं. त्यामुळे नेहमीच जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा 2 तासानंतर 2.5 तासांनी येणं हे संयुक्तिक असतं, कारण आपल्याला पूर्ण माहिती मिळते. आज फायर चा जो सिस्टम आहे तो चालू नव्हता हे त्यांनाही कळलेलं आहे. नंतर चालू झाल्यावर ते कमी दाबाने पाणी होतं हेही कळलेलं आहे. आता आपण अशा घटना घडल्यानंतरच एक एक सुधारणा करत गेलोय. त्या सुधारणेमध्ये इथल्या असलेल्या मॅनेजमेंट, इथे असलेल्या सोसायटीला हँडओव्हर झालेलं नाही आहे, त्यामुळे असलेले जे कोणी विकासक किंवा मॅनेजमेंट ह्या लोकांची जिम्मेदारी आहे एवढ्या लोकांचं संरक्षण करणं. आम्हाला कळत्या क्षणी किंवा फायरला आमच्या कळत्या क्षणी ते आलेले आहेत. तो जो लटकत होता आमचा वाचवायला गेलेला सुरक्षा होता, तो लटकत असताना लोक फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत, पण त्याला वाचवण्यासाठी जाळी लावणं, पटकन समय सूचकता ती थोडा अभाव दिसला. आणि जेव्हा आमची शिडी लागत होती त्याच वेळेला तो त्या शिडीवर आला. त्यामुळे दुर्दैवी बाब आहे ही, पण त्या अनुषंगाने आता इथे सगळं कळलंय. तर कालच मुख्यमंत्र्यांनी पण ते जाहीर केले की कुठलाच चालू देणार नाही, चुकीची गोष्ट, ते आम्ही लक्ष घालतो. चूक कोणाची आहे, चूक कोणाची, जबाबदार कोण आहे दुर्घटनेला? मुलामध्ये दुर्घटना घडली आहे. चूक ज्या उपाययोजना केल्या त्या चालू असणं गरजेचं आहे. त्यामुळे चूक कोणाची म्हणण्यापेक्षा चौकशी अंती सगळं जेव्हा येईल तेव्हा कारवाई नक्की होईल. प्राथमिक अंदाज काय आहे? आपण इथे समोर पाहतोय की
दुर्घटनास्थळी आता पाहणी अजूनही सुरू आहे। आपण इथे पाहू शकतो की काही मुंबई महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत, ते देखील संपूर्ण पाहणी करतायत। नेमकी चूक कोणाची, या संपूर्ण दुर्घटनेला जबाबदार कोण आहे याची देखील चौकशी केली जाईल आणि चौकशी केल्यानंतर याचा एक अहवाल जो आहे तो देखील सादर केला जाणार आहे। सध्या जी काय माहिती मिळते त्यानुसार इथली फायर सिस्टम जी आहे ती पूर्णपणे फुलप्रूफ नव्हती, ती पूर्णपणे कार्यान्वित नव्हती, त्यामुळे तात्काळ अंमलबजावणी जी आहे आग विझवण्यासाठी ती होऊ शकली नाही आहे। त्याचबरोबर इथली जी सोसायटीमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांची अजून सोसायटी अजून फॉर्म झाली नाही आहे, त्यामुळे इथली जी स्थानिक रहिवासी असेल किंवा जे काम करणारे कर्मचारी असेल त्यांच्या पूर्णपणे जीविताची रक्षणाची जबाबदारी ही इथल्या मॅनेजमेंटची होती अभिज्ञ पार्कच्या, आणि त्यांनी ती पूर्णपणे पेलली नाही किंवा त्यांनी ते कर्तव्य बजावलं नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली असं सध्या तरी प्राथमिक दिसून येतं। मात्र एका व्यक्तीचा नाक जीव गेलेला आहे, त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवरती देखील तितकीच कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल। ही दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे की आदित्य ठाकरे आतमध्ये गेले होते, आतमध्ये जाऊन त्यांनी तिथे चर्चा केलेली आहे। फायर ब्रिगेडचे अधिकारी दिसत आहेत, त्याचबरोबर तिथले रहिवासी आहेत आणि सोबत महापौर किशोरी पेडणेकर देखील दिसत आहेत। राज्यातील एसटी कर्मचारी आता उपोषण करणार असल्याचं कळत आहे आणि हे बेमुदत आमरण उपोषण असणार आहे। 27 ऑक्टोबर पासून ते उपोषणाला बसतायत। विविध मागण्यांकरता संघटना आक्रमक झाली आणि परत एकदा आपण बघतोय ऐन दिवाळीच्या तोंडावरती वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन एसटी कर्मचारी आता आमरण उपोषणाला बसणार आहेत। अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सुटू शकलेले नाही आहेत। यापूर्वी देखील न्यूज 18 लोकमतने त्यांचे अनेक प्रश्न हे लावून धरले होते आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, कशामुळे कोणत्या मागण्यांना घेऊन एसटी कर्मचारी आमरण उपोषणाला बसतायत? विशाल, गेली 2 वर्ष जसं कोरोना आला तसं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची कशी वाताच झाली ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आपण त्याचा पाठपुरावा केल्यानंतरच गेल्या वर्षी दिवाळी त्यांची गोड गेली होती, पण यंदा दिवाळी आली तरी पुन्हा त्यांचे पगार वेळेवर होत नाही, त्यांना डीए मिळत नाही, त्यांना इन्क्रीमेंट मिळत नाही, अशा अनेक त्यांच्या मागण्या आहेत आणि या मागण्यांचं पुढे काहीच होत नाही। त्यांची प्रमुख मागणी ही आहे की आमचं विलीनीकरण करावं सरकारमध्ये शासकीय आस्थापना म्हणून, जेणेकरून आमच्या पगारांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटून जाईल। पण सरकार त्याबद्दल काहीच भूमिका घेताना दिसत नाही, कारण एसटीची आपल्याला माहिती प्रत्येक शहरात मोक्याच्या ठिकाणी हार्ट ऑफ द सिटीमध्ये मोक्याच्या जागा आहेत बस स्टँडच्या, एवढी सगळी प्रॉपर्टी असताना या एसटी कर्मचाऱ्यांना लाखभर एसटी पगारासाठी अक्षरशः मोहताज व्हावं लागतं। 300 कर्मचाऱ्यांचे जीव गेलेत कोरोनामुळे आणि सरकार काहीच भूमिका घेत नाही। दरवेळेस तात्पुरती मलमपट्टी म्हणून पगाराचे 4 पैसे त्यांना तर ऐन वेळेत तरतूद करतं, शेवटच्या क्षणी मग ते पुन्हा पुढच्या महिन्यात काय असं सगळं प्रश्न। म्हणून याला कायमस्वरूपी एक ठोस निर्णय सरकारने घ्यावा, याच्यासाठी आज सांगलीमध्ये ह्या सगळ्या एसटी कर्मचारी संघटनांचं, एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यभरात 7-8 संघटना आहेत। प्रमुख संघटना ही हनुमंत ताटे आणि संदीप शिंदेची आहे। महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना, नंतर इंटक असेल, नंतर तिकोनेंची, अशा 7-8 संघटना आहे। सगळ्या संघटनांची आज कृती समिती स्थापन झाली सांगलीमध्ये आणि त्यांनी एक निवेदन केलंय कॉमन एकत्रित, म्हणजे दरवेळी सरकार या संघटनांमधल्या वादाचा किंवा मतभेदांचा फायदा घेऊन पुढे ढकलत राहायचे यांचे प्रश्न, म्हणून हे पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आलेत आणि यांनी ठरवलं की 27 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण बसायचं, हे सगळे प्रतिनिधी बसणार। हे ऐकलं नाही तर हिवाळी अधिवेशनात हे धडक मोर्चा काढणार। नागपुरात जे हिवाळी अधिवेशन होतं राज्य सरकारचं विधिमंडळाचं, त्याच्यावर मोर्चा काढणार। ते नाही झालं तर मग शेवटचा हत्यार म्हणून ते संपावर जाणार, अशी त्यांनी आज तिथे भूमिका घेतलेली, जाहीरपणे ठराव केलाय त्याचा आणि तो सगळा ठराव त्यांनी शासनाला पाठवलेला आहे। त्यामुळे आता शासन खरंच सिरियसली दखल घेते, कारण पहिल्यांदा असं होतं की सगळ्या संघटना एका प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत। ही खूप महत्वाची बाब आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने, नाहीतर एरवी आपसापसात हे भांडत राहायचे आणि त्याचा फायदा सरकारी पातळीवर उचलला जायचा आणि यांचे प्रश्न तसेच भिजत ठेवले जायचे। विशाल, चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। मुळात प्रश्न असा आहे, जर मी महिनाभर काम करतोय तर माझ्या कामाचा मेहताना म्हणजे अर्थात माझा हक्काचा पगार तर मिळालाच पाहिजे आणि जो हक्काचा पगार आहे म्हणजे जो प्रश्न आहे मुळात मूलभूत प्रश्न, तोच अजून एसटी महामंडळाचा का सुटू शकलेला नाहीये, याविषयी वारंवार न्यूज 18 लोकमतने आवाज उठवला, याबद्दलची चर्चा घडून आणली, पण अजूनही त्यावरती उपाय होऊ शकलेले नाही। याबद्दल एसटी कर्मचारी काय म्हणतात पाहूया। आज वेतन वेळेवर मिळत नाहीये, भीक मागायची पाळी आम्हाला आलेली आहे।
कोरोना कालावधीमध्ये राज्य बंद असताना 306 कर्मचाऱ्यांची कोरोनामुळे आहुती दिलेली आम्ही एस टी कर्मचारी आहोत. राज्याच्या प्रत्येक संकटाला धावून जाणारे एस टी कर्मचारी आहोत. मात्र आम्हाला वेळेवरती पगार मिळत नाहीये. दिवाळी तोंडावरती आलेली आहे. आमचा हक्काचा DA मिळत नाहीये. आम्हाला हक्काचा HRA मिळत नाही. रेट ऑफ इन्क्रीमेंट मिळत नाहीये. आणि म्हणून राज्यातल्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांची एकत्र कृती समिती स्थापन झालेली आहे. आणि या कृती समितीच्या वतीनं प्रशासनाला एक नोटीस देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आमच्या आर्थिक मागण्यांसाठी येत्या 27 ऑक्टोबरपासून आम्ही बेमुदत आमरण उपोषणासाठी बसत आहोत. यानंतर मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. राज्यात अनलॉकच्या दिशेनं आता झपाट्यानं वाटचाल सुरू आणि याच पार्श्वभूमीवर आजपासून राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू झाली आहेत. नाशिकमधील चित्रपटगृह सुरू झाली असून त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. मर्त मानवाचा जीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या 64 कला आणि यातलीच एक कला म्हणजे की नाट्यकला. आणि याच नाशिकच्या रंगमंदिरात पडदा उघडण्याची वेळ आता आली आहे. याच ठिकाणी वाजणार आहे ती तिसरी घंटा, की जी तिसरी घंटा वाजण्याची प्रतीक्षा तब्बल 1 नाही 2 नाही तर 19 महिन्यांपासून प्रत्येक सुजाण प्रेक्षकाला होती. नाट्यकला ही फक्त कला नाही. नाट्यकला हा फक्त संवाद नाही. नाट्यकला ही एक वेगळी अनुभूती आहे की जी संवाद साधते त्या सुजाण प्रेक्षकांची, त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा सांभाळते. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं की या तिसरी घंटाच्या माध्यमातून कालिदास रंगमंदिराचं हे व्यासपीठ आजपासून खुलं झालंय, याची इतकी चांगली गोष्ट कोणती नाही. खरं तर नाट्यकलेवर फक्त कलाकार अवलंबून नसतात, तंत्रज्ञ असतात, अनेक काम करणारे असतात, बॅकस्टेज आर्टिस्ट असतात. या सगळ्यांवरच गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ आली होती. पण तीच वेळ आता संपायची आता नांदी वाजायला लागली आहे. कुणी म्हणतं हात दे, कुणी म्हणतं साथ दे, या वयोवृद्ध म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. नटसम्राट या अजरामर कलाकृतीतलं आप्पासाहेब बेलवरकर यांच्या तोंडी असलेलं वाक्य याच भूमीत जन्माला आलं. तात्यासाहेब विवा शिरवाडकर यांची भूमी, वसंत कानेटकरांच्या अखंड साहित्याची ही भूमी आणि याच भूमीतून साहित्याच्या अद्भुत अनेक कलाकृती जन्माला आल्या. आणखीन ज्या संवाद साधत गेल्या त्या प्रत्येक सुजाण प्रेक्षकांशी. खरं तर कोरोना पार्श्वभूमीवर हे नाट्यगृह बंद होते, पण आता ते पुन्हा एकदा सुरू झाले. आणखीन याचमुळे अनेक महत्वाची बंधनं सुद्धा त्या प्रत्येक इथे येणाऱ्या सभागृहातील प्रेक्षकांना सुद्धा आहे. सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा जोमानं जरी कामाला लागली असली तरी सोशल डिस्टन्सिंगचं बंधन याच ठिकाणी आहे. 50% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आणि याचमुळे या रंगमंदिरातील जी व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था, याच्यामध्ये त्याची काळजी घेण्यात आलेली आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं सॅनिटायझेशन करणं, टेम्परेचर घेणं आणि आरोग्यविषयक त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेणं, ही सुद्धा बंधनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, कालिदास रंगमंदिर, नाशिक. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.